आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी येथील मुळा धरण कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी काल मंगळवारपासून मुळा धरणाच्या मुख्य गेटजवळ आमरण उपोषण सुरू केलंय। मुळा धरण प्रकल्पग्रस्तांना मुळा पाटबंधारे विभागामध्ये वर्ग क व ड मध्ये एकूण मंजूर पदांच्या 50% जागेवर समाविष्ट करण्यात यावं। मुळा धरणाचे पाणी जिथं जिथं शासकीय व निमशासकीय विभागामध्ये पाण्याचा लाभ होतो, अर्थातच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर औद्योगिक महामंडळ, जिल्हा परिषद, अहिल्यानगर, राहुरी व देवळाली प्रवरा नगरपालिका या विभागांमध्ये समाविष्ट करण्यात यावं। शासनाला प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणं शक्य नसेल तर प्रत्येक प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्तांना एक रकमी रुपये 50 लाख रुपये देण्यात यावेत। उर्वरित प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनींचं वाटप तात्काळ करण्यात यावं, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलंय। या उपोषणात मुळा धरण कृती समितीचे अध्यक्ष दिलीप दादा गाडे यांच्यासह आकाश येणारे, सौरभ गाडे, संदीप बाचकर, गोरक्षनाथ बाचकर, सूर्यबान देवकर, सोपान बागुल, राजू काळनर, दत्ता दाते, जब्बार पठाण, विशाल म्हसे, रामदास बुराडे, प्रशांत येणारे, मदन गाडे आदींसह सदस्य सहभागी झालेत। मुळा धरण कृती समितीचे अध्यक्ष म्हणून मी दिलीप दादा गाडे आम्ही दिनांक 13/5/2025 रोजी वार मंगळवार मुळा डॅम धरणाच्या गेटजवळ पोलीस चौकीजवळ उपोषणासाठी बसलो आहे। ज्यापासून आम्ही उपोषणाला बसलो, प्रशासन नुसतं येतं येरझाऱ्या घालीतं, पण त्याच्यावर अद्याप काही निर्णय होईना। नुसतंच आमची दक्षता कोणी काही घेईना। पाटबंधारे विभागाचे अधिकारी ते सुद्धा कोणी आम्हाला भेटायला नाही आले। आम्हाला नुसतं फक्त उडवडीचे आमच्याकडे येतात, काळजी करू नका, आम्ही असं करू तसं करू, पण काही करीत नाही। फक्त आम्हाला झुलत ठेवायचं काम करतात। आणि आमचं 1965 पूर्वीचा प्रोजेक्ट आहे मुळा डॅम धरण, तत्पासून आम्ही लढा देतो। 1980 पासून नोकऱ्यांसाठी मुळा धरण प्रकल्पासाठी लढा चालू आहे। पण आजपर्यंत आम्हाला अनेक बारे उपोषण केले, अनेक बारे मुंबईच्या वाऱ्या केल्या, परंतु काही त्याच्यातून निष्पन्न झालं नाही। म्हणून परत एकदा आम्ही उपोषण हे शस्त्र हाती घेतलं आणि उपोषणासाठी बसलो। आमच्या प्रमुख मागण्या, ज्या ठिकाणी मुळा धरणाचे पाणी वापर केला जातो त्या ठिकाणी आम्हाला नोकरी सामावून घ्यावा। उदाहरणार्थ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महानगरपालिका, नगरपालिका, MIDC, औद्योगिक विकास महामंडळ आणि इत्यादी। आणि आमच्या काही प्रकल्पग्रस्तांना अद्याप शेतजमिनीची वाटपसुद्धा केलेली नाही, ती वाटपसुद्धा लगेच करावी ही आमची आग्रही विनंती आहे। आणि मुळा पाटबंधारे विभागामध्ये वर्ग क आणि ड एकूण जागेच्या 50% जागा ह्या मुळा प्रकल्पग्रस्तांना द्यावा ही आमची आग्रही विनंती आहे। आणि आज आमचे प्रकल्पग्रस्त 2-2, 3-3 पिढ्या झाल्या, ते यजबार होऊन गेली, पण अजून त्यांना न्याय मिळाला नाही। न्याय तरी कधी मिळणार? नातू पंतू खापरपंतू तरी न्याय नाही। मग याच्यावर शासनाने आजपर्यंत काही दखल घेतली नाही। ती आपल्यामार्फत शासनाला आपण सूचित करावं एवढी विनंती। डॅम धरणाच्या पोलीस चौकीपाशी 2 दिवसापासून आम्ही उपोषण करतो। तिथे बिबट्याचा सुळसुळाट आहे, तरी पण कोणी आमची विचारपूस काही करत नाही। धो पाऊस पडतो त्याच्यात आम्ही उपोषण करतो, तरी आमची कोणी काही विचारपूस करीत नाही। सुरक्षा विभागाचं सुद्धा काही लक्ष नाही। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।